नमस्कार. आजच्या व्हिडिओची सुरुवात नस्य या पंचकर्मातल्या एका प्रकाराचे जे अद्भुत परिणाम होतात आणि कसे अत्ययिक अवस्थेतले रुग्णसुद्धा बरे होतात याच्याने करू आपण. तर एक घटना बरीच जुनी आहे. माझ्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळातली. एक पॅरालिसिसचा पेशंट असतो. बरेच महिन्यांपासून तो बेड रिडन असलेला पेशंट. त्याच्या घरून निमंत्रण येतं की डॉक्टर तुम्ही घरी व्हिजिट करायला याल का. गेले 3 दिवस झाले त्यांची उचकी थांबतच नाही आहे. दिवस रात्र उचकी. दर 15 सेकंदांनी 20 सेकंदांनी अर्ध्या मिनिटांनी उचकी येते, येत राहते, थोड्या वेळ थांबते, पुन्हा सुरू होते. सर्व प्रकारची औषधं, तपासण्या, इंजेक्शन, गोळ्या सगळं करून झालेलं आहे, तरीही उचकी थांबायचं काही नाव घेत नाही आहे. ज्याला आपण ऊर्ध्व लागणे म्हणतात की नाही गमतीने, तर तशी अवस्था जेव्हा मी पेशंटला पाहिलं तेव्हा झालेली होती की उचकी देऊन देऊन तो रुग्ण बेजार झाला होता. त्याला कुठलं खाणं पिणं झोप या कुठल्याही गोष्टींची शुद्ध राहिलेली नव्हती. सारखा उठून सारखी छाती चोळ, पोट चोळ या पद्धतीने अस्वस्थ अशी अवस्था असलेला. तर त्याच्यावरती एक सैंधव नस्य असा एक अत्यंत चांगला उपाय याला हिक्का असं म्हणतात. उचकी जी येते त्याला आयुर्वेदाच्या परिभाषामध्ये हिक्का असा शब्द आहे. तर हिक्केवरती सैंधवाचं एक द्रावण केलं जातं. म्हणजे जे पाणी असतं निर्जंतुक केलेलं पाणी, त्याच्यामध्ये सैंधव टाकतो आपण, त्याचं संपृक्त द्रावण केलं जातं आणि त्या द्रावणाचे नाकामध्ये थेंब टाकायला मी त्यांना ते द्रावण बनवून दिलं आणि दर 1-2 मिनिटांनी 2 मिनिटांनी या पद्धतीने नाकामध्ये थेंब सोडायला सांगितले दोन्ही नाकपुड्यांमध्ये. या पद्धतीने जेव्हा उपाय केला तेव्हा अर्ध्या तासामध्ये त्या रुग्णाची पूर्णतः उचकी जी आहे ती थांबलेली होती. तर एवढा जादुई परिणाम मी सुद्धा अनुभवला होता आणि मला आयुर्वेदाचा स्नातक असल्याचा एक अभिमान त्यावेळेस वाटून घेतला आणि त्या रुग्णाचे जे काही आशीर्वाद होते ते मला खरोखरी अनेक वर्ष पुरतील असे होते. कारण प्राणांतिक ज्याला म्हणू अशा पद्धतीची तक्रार ही नसते या चिकित्सेने. त्याच्या बरोबरीने काही औषधांचं मध आणि आल्याच्या रसाबरोबर चाटण पण दिलं होतं, परंतु त्यामध्ये मुख्य रोल हा नस्याचा होता. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. तर नस्य हे जे पंचकर्म आहे हे आयुर्वेदामध्ये आपण सगळ्यांना आता माहिती, आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाचत असतो की वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण, बस्ती अशी ही 5 पंचकर्म आहेत. तर त्यातलं हे एक महत्त्वाचं आहे. हे उत्तमांगासाठी आहे. हा जो खांद्याचा वरचा जो भाग आहे याला ऊर्ध्व जत्रुगत भाग असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये. खांद्याचा जो हा वरचा भाग आहे याला शिरोप्रदेश म्हणजे हा उत्तमांग आहे आपलं. हा आपल्या पूर्ण बॉडी ही जर आपली एक कंपनी म्हटली तर आपला बॉडीचा CEO जो आहे हा ब्रेन, मेंदू हा वरच्या भागामध्ये असतो. त्यामुळे त्याचं संरक्षण करणारं, त्याची ताकद वाढवणारं, त्याचं परफॉर्मन्स इफिशियन्सी सुधारणारं असं जे कर्म आहे ते म्हणजे नस्य हे कर्म आहे. तर हे या पद्धतीने दोषांची शुद्धी करणं, दोषांचं शमन करणं, ऊर्ध्वजत्रुगत भागाला बळ देणं अशा अनेक पद्धतीची कर्म ही नस्य. नाकामध्ये काही औषधी द्रव्य सोडणं, मग त्याच्यामध्ये तेल असेल, तूप असेल, काही वनस्पतींचे रस असतील, काढा असेल, काही अत्ययिक अवस्थेमध्ये नाकामध्ये काही औषधांची चूर्ण पण सोडली जातात की जेव्हा संन्यास किंवा मूर्छा यासारखी अवस्था असते त्यावेळेस काही विशिष्ट रसकल्प आहेत ते नाकामध्ये युक्तिपूर्वक जर फुंकले तर पेशंट हा शुद्धीवर सुद्धा येऊ शकतो. तर अशा पद्धतीची परिणामकारकता असणारं हे पंचकर्म म्हणजे नस्य. तर आपण पाहतो की आज आधुनिक काळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग म्हणजे नेझल रूट हा एक ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा रूट म्हणून पण त्याच्याकडे आज पाहिलं जात आहे. कारण काय आहे, मग त्यामध्ये लसी आहेत वेगवेगळ्या. आपल्याला माहिती की कोविडची एक प्रकारची लस ही नाकातून दिली जाते. तर नाकामध्ये आतमध्ये जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे, छोट्या छोट्या रक्तवाहिन्या, रक्तकेशिका आहेत, तिथून शोषण हे अत्यंत चांगलं होतं. त्यामुळे तिथून औषधं जी दिली जातात त्याचा डायरेक्ट परिणाम रक्तावरती होतो. आपल्याला अपेक्षित परिणाम तिथं दिसून येतो. तर नस्याची कार्यपद्धती कशी आहे हे आपण पाहूया. म्हणजेच थोडक्यात मगाशी मी सांगत होतो की नस्य आज आधुनिक शास्त्राला ही गोष्ट कळली आहे की नासा मार्ग हा एक शरीरात औषध द्यायचा मार्ग आहे. तर ही कल्पना आपल्या ऋषीमुनींना सुद्धा माहीत होती. हे बघून खरोखरीच आपण थक्क होतो की त्यांनाही माहीत होतं की नाकातून दिलेली औषधं ही जास्त प्रभावी होतात. तर नस्याची कार्यपद्धती कशी आहे, तर नाक जो आहे हे घ्राणेंद्रिय आहे. मुख्य घ्राणशक्ती म्हणजे गंध हे त्याचं कर्म आहे. नाकाच्या मार्फत आपण वास घेतो. तर नाकाची जी वरची आतली बाजू आहे तिथे
ऑल्फॅक्टरी म्युकोजा म्हणून एक असतो. नाकातली आतली जी अशी एक अंतत्वचा असते, तो एक प्रकारचा वेगळा त्वचा आहे, त्याला म्युकोजा म्हणतात. तर ते एक ब्रेनचं एक्सटेन्शनच आहे असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. म्हणजे हा एकमेव भाग असा आहे की जिथे ब्रेनच्या सेल्स या ऑल्फॅक्टरी नर्व फायबर्सच्या रूपाने नाकाचा जो वरचा भाग आहे तिथपर्यंत आलेले असतात. आणि ट्रायजेमिनल नर्व जे असते त्याचे पण काही फायबर्स असतात. तर नाकामध्ये जे आपण टाकतो तर ते या नर्व्हच्या अनुषंगाने ते मेंदूमध्ये प्रवेशित करतं, त्याचे गुण प्रवेशित करतात. आणि CSF जे असतो, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, मेंदू हा एक प्रकारचा द्रव पदार्थ आहे, त्यामध्ये तरंगत असतो, त्याला CSF म्हणतात. तर हा जो द्रावण असतं त्यात तिथपर्यंत हे औषध पोचतं आणि मग वेगवेगळ्या मेंदूंच्या भागांवरती त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. तर या पद्धतीने नस्य हे काम करत असतं. तर आयुर्वेदानुसार काय होतं ते हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन की नाकातून दिलेले औषध हे एवढं फास्ट का काम करतं, तर त्याच्यामागे 2-3 कारणं आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ब्लड ब्रेन बॅरियर BBB ही एक संकल्पना समजून घ्यावी लागेल की काही औषधं जी असतात, मेंदू आत्ताच मी सांगितलं की हा CEO आहे, CEOकडं डायरेक्ट अपॉइंटमेंट कधी मिळत नसते. त्याच पद्धतीने कुठलंही औषध किंवा कोणतेही पदार्थ हे मेंदूपर्यंत जाऊ नयेत याचं शरीर काळजी घेत असतं. त्यामुळं मेंदूकडं जाण्यापासून एक बॅरियरमध्ये शरीराने निर्माण केलेला आहे. तर हा बॅरियर असल्यामुळे बरीच औषधं आपण पोटातून जेव्हा घेतो तेव्हा ती पोचत नाहीत मेंदूपर्यंत, मध्येच त्या औषधांचा निपात केला जातो. तर जेव्हा नाकामध्ये ही औषधं आपण सोडतो तेव्हा ती डायरेक्ट मेन सर्क्युलेशनमध्ये येतात, मेंदूपर्यंत पोचतात. त्यामुळं जो लिव्हरचा जो त्याच्यावरती मध्ये पचन संस्कार होत असतो, लिव्हरला बायपास केलं जातं. अनेक पद्धतीची औषधं ही मेटॅबॉलाइज केली जातात, ते बायपास केलं जातं आणि डायरेक्ट त्याचा मेंदूवरती परिणाम होतो. तर यामुळे नाकातून दिलेली औषधं ही जास्त प्रभावी आणि त्वरित काम करणारी असतात. तर आयुर्वेदानुसार काय संकल्पना आहे याच्यामार्फत, तर आपलं ही जी मॅक्सिलरी सायनस आहेत, वेगवेगळ्या इथे पोकळ्या असतात चेहऱ्यावरती, नाकाच्या भोवती, हे आपल्याला माहिती आहे. तर इथे मॅक्सिलरी सायनस असतात. या सायनसच्या वरच्या भागामध्ये शृंगाटक मर्म म्हणून असतं. आणि या शृंगाटक मर्म जे आहे हे मर्म आपल्या पंचज्ञानेंद्रियांची ज्या संवेदना आहेत त्याच्याशी त्याचा प्रत्यक्ष संबंध असतो. तर पंचज्ञानेंद्रिय कुठली आपली, त्याचे विषय कोणते, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 जे आपले सेन्स करणारे जे ऑर्गन्स आहेत, डोळा असेल, कान असेल, नाक असेल, जीभ आहे, त्वचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींची जी सेन्सेशन आहेत. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घ्या की मी कानाने ऐकतो असं जरी आपण म्हणत असो तरी त्याचं परसेप्शन हे मेंदूमध्ये होत असतं. मी डोळ्यांनी पाहतो असं म्हणत असला तरी हे फक्त आतून आतमध्ये इमेज जाते, पण त्या इमेजचा अर्थ लावणे, एखादं दृश्य आपल्याला समजणे, पाहणे, ही प्रक्रिया सगळी मेंदूमध्ये होत असते. तर ह्या शृंगाटक मर्माचा या 5 सेंटर्सशी संबंध असतो. त्यामुळं इथं जे काही औषध आपण सोडतो ते शृंगाटक मर्माच्या माध्यमातून सर्व या ज्ञानतंतूंना, आपली ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यांचे विषय जे आहेत त्यांना ताकद देणं, त्यांची ग्रहण क्षमता, त्यांचं बल वाढवणं यासाठी काम करतो. त्यामुळे या सोप्या उपायांनी अनेक आजारांना आपण फाईट करू शकतो, अनेक इंद्रियांची ताकद आपण वाढवू शकतो. मेंदू आणि जी गंधग्रहण क्षमता आहे याचा अत्यंत क्लोज रिलेशन आहे. आधुनिक शास्त्रावर सुद्धा याच्यामध्ये खूप संशोधन चालू आहे. अनेक प्रकारचे आजार असतील, मग पार्किन्सन्स असेल, अल्झायमर्स डिसीज, डिमेन्शिया, या सगळ्या आजारांमध्ये वास घ्यायची जी काही क्षमता असते ती कमी कमी होत जाते. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू शकू की वास घ्यायची क्षमता जेवढी चांगली तेवढी तुमची न्यूरल इंटेग्रिटी जी आहे किंवा मज्जासंस्था आहे जी तेवढी ताकदवान, सामर्थ्यवान असते. आणि जसं जसं मेंदूचं डिजनरेशन व्हायला लागतं तसं तसं तुमची गंधग्रहण क्षमतासुद्धा कमी व्हायला लागते. तर या पद्धतीने म्हणूनच आपण म्हणतो की जेव्हा कोविड होतो तेव्हा कोविडमध्ये सुद्धा ब्रेन फॉग होतो असं आपण म्हणतात की अनेक रुग्णांना संभ्रमावस्था येते, अँक्झायटी येते, डिप्रेशन येतं. कारण काय, त्या कोविडचा परिणाम आतमध्ये मेंदूवर सुद्धा होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींना कव्हर करण्यासाठी नस्य हे पंचकर्म अत्यंत हुकमी आहे. हे आमच्या आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसच्या अनुभवावरून सांगतो. अनेक रुग्णांना या नस्य पंचकर्म ट्रीटमेंटचा कसा उपयोग होतो, त्याचप्रमाणे नस्य हेचे प्रकार कुठले, नस्य हे कसं करायचं असतं,
त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. प्रतिमर्शनस्य नावाचा एक अत्यंत सोपा प्रकार आहे की जो आपण घरी कुठलंही पूर्वकर्म न करता कुठलाही मनुष्य हा रोज करू शकतो आणि आपलं उत्तम अंग जे आहे, खांद्याचे वरचे जे भाग आहेत त्यांचं आरोग्य, आपलं ज्ञानेंद्रिय आहेत त्यांची क्षमता शाबूत ठेवू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये पाहू. स्टे ट्यून्ड फॉर दॅट. थँक्यू.